सकाळचे 8 वाजता आहेत आणि आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते अर्थातच राजकीय वर्तुळाकडे, कारण आज जो आमदार अपात्रतेचा निकाल येणार आहे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण त्याआधी आपण पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना आमदार अपात्र सुनावणीचा निकाल आज लागणार असून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदतवाढ आज संपणार आहे आणि आज दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या अपात्रता सुनावणीचा निकाल जाहीर करणार आहेत। अशामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर आमदार अपात्रता निकालावरून राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सूचक विधान केलंय। शिंदेंना या निकालाबाबत विचारणा केली असता त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागेल असा सूतोवाच केलाय आणि या संदर्भामध्ये आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चा सुरू झाली आहे। आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये 16 आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यामधील चोपडा मतदारसंघाचे आमदार लता सोनावणे यांचा सुद्धा समावेश आहे। तर न्यायदेवतेवर आमचा संपूर्ण विश्वास आहे, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आणि त्यामुळे निकाल हा आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला। यावेळेस त्यांनी थेट मातोश्रीवर टार्गेट करत टीकास्त्र सोडलंय। कंटेनर आणि खोक्यांचा उल्लेख करत संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते अशी माहिती समोर येते आणि सोबत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सुद्धा वर्षावर बैठकीसाठी दाखल झाले होते आणि लागणाऱ्या या आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वर्षावर हालचाली सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या बैठकीमध्ये आमदार अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता कायदा सुव्यवस्थेवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर जळगावमधील धरणगावामध्ये पाणी पुरवठ्याच्या समस्येवरून स्थानिकांकडून टीका केली जाते। गेल्या 5 वर्षांपासून नागरिकांकडून सातत्याने या संदर्भात तक्रार केली जाते। यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलंय। लोकांना त्रास होणार असेल तर लोक तक्रार करणारच आणि त्यामुळे तक्रार ऐकण्याची आपली मानसिकता असली पाहिजे असंही ते म्हणाले। तर आमदार संजय गायकवाडांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली असून काहींना वडिलांकडून सगळं काही मिळतं आणि त्यांच्याकडे स्वकमाईचं काही नाही असा हल्लाबोल संजय गायकवाडांनी सुप्रिया सुळेंवर केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वकमाई आहे आणि अजितदादांचे स्वतःचं काम आहे असं म्हणत आता संजय गायकवाडांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये रुग्णालय बांधलं जातं। ही रुग्णालय शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण केल्यास गुत्तेदारांना 5 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलंय। पण जर काम वेळेत झालं नाही तर गुत्तेदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडल्यात। पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामधील 203,69,70,00,000 रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियानं जाहीर केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इथं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनाचे बॅनर्स आता बीड शहरात लागलेत। जरांगेंचा हात बळकट करण्यासाठी चलो मुंबई असं या बॅनरवर लिहिण्यात आलं। तर महामार्गावर बेफाम वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या वाहनांना आता ब्रेक लागणार आहे, कारण निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगानं वाहनं चालवली जात असल्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढले आणि त्याला चाप लावण्यासाठी परिवहन विभागानं राज्यभरामध्ये तब्बल 187 ठिकाणी स्पीड गन इंटरसेप्टर व्हेकल तैनात करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आता वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणता येणार आहे। तसंच नियम धाब्यावर बसवून गाड्या चालवणाऱ्यांवर सहजपणे कारवाई करणं शक्य होणार आहे।
महानिर्मिती आपल्या कोराडी वीज केंद्रात 1320 मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभारणार आहे. सुमारे 6000 कोटी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या वीज प्रकल्पातून तयार होणारी वीज 3 रुपये प्रति युनिट दराने उपलब्ध होईल आणि राज्याची विजेची कमाल मागणी ही आता 26,000 मेगावॅट पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये दरवर्षाला 400 ते 500 मेगावॅटची भर पडते. तर मुंबई विद्यापीठाला लवकरच पूर्णवेळ कुलसचिव मिळणार आहेत. विद्यापीठानं कुलसचिव नियुक्तीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्यानुसार आतापर्यंत सुमारे 18 जणांचे अर्ज आलेले असून त्यांची छाननी प्रक्रिया विद्यापीठानं सुरू केली आहे. 31 जानेवारीपर्यंत कोस्टल रोड पार्टली सुरू करण्याचा महापालिकेचा विचार आहे. मात्र रस्त्याची अनेक कामं 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करणं अशक्य असल्यामुळे आता उद्घाटनानंतर रात्री आणि शनिवारी रविवारी हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. मात्र आता मे 2024 नंतर हा रस्ता कायमस्वरूपी सुरू होईल असं पालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. तर थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेनं 32 मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय. त्यातून 16 कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली जाणार असली तरी मूल्य जे आहे ते तब्बल 200 कोटी रुपये इतके आणि 5 फेब्रुवारीला लिलाव करण्यात येणार आहे. माटुंग्यामधील प्रसिद्ध पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव पुढील 3 महिने बंद करण्यात आलाय. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेवरील माटुंगा रोडहून मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना दादर स्थानकाला वळसा घालून यावं लागणार आहे. नागपूरमध्ये बिटकॉईनच्या माध्यमातून दुप्पट पैसे करून देतो म्हणत कोट्यावधी रुपयांना गंडा घालणाऱ्या मलेशियन आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर लुसी उर्फ बहारुद्दीन बिन युनेस असं अटकेतील आरोपीचं नाव आहे आणि दलालाला हाताशी धरून त्यानं अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातलाय. नायलॉन मांजावर बंदीसाठी राज्यभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्याचे कोर्टाने आदेश दिलेत आणि मांजा दुकान, फॅक्टरी अथवा घर जिथे सापडेल ते सील करण्याचे आदेश देण्यात आले असून या संदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करणार आणि नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक पडलेल्या पावसामुळे ऐन हिवाळ्यात पावसामुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. तर ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. वाशिमच्या शेलू बाजारमध्ये मंगल अक्षत कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून यावेळेस नागरिकांनी मोठ्या उत्साहात मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलाय. तर दारोदारी मंगल कलशाचं पूजनही झालं. बदलापूर रेल्वे स्थानक होम प्लॅटफॉर्मच्या उभारणीनंतर फलाट क्रमांक 1 आणि 2 वर लोकलचा थांबा कालपासून बदलण्यात आलाय. पूर्वीच्या थांब्यापेक्षा आता लोकल कर्जतच्या दिशेने 1.5 डब्बा पुढे थांबणार आहे. मंगळवारी याबाबतची उद्घोषणा स्थानकात करण्यात आली. मात्र बदललेल्या थांब्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. तर आता शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कामासंदर्भात राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीनं आपला अहवाल सादर केलाय. त्यानुसार राज्यातील शिक्षकांना शिक्षण विभाग सोडून अन्य विभागांची कामं देऊ नयेत. शालेय पोषण आहाराच्या अभिलेखांच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी अशा महत्त्वाच्या शिफारशी अहवालाद्वारे करण्यात आल्या. येत्या 12 ते 14 जानेवारी दरम्यान भारतीय हवाई दलातर्फे मरीन ड्राईव्ह इथं होणाऱ्या हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळ आणि जुहू विमानतळ दुपारी 12 ते 1 या 1 तासाच्या कालावधीसाठी बंद राहणार आहे. तर राज्यामध्ये आता दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होतीये. विशेष खासगी बस अपघातात एकावेळेस अनेक प्रवाशांचा मृत्यू होतोय. त्यामुळे आता अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चालकानं किती तास काम केलं यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात येते. रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासी सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार पुढील 3 वर्षात 400 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार असून पूर्णतः भारतीय बनावटीच्या वंदे भारत 2 श्रेणीतील सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे. मुंबई विद्यापीठानं हिवाळी सत्रामधील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या 75 पैकी 72 परीक्षांचे निकाल वेळेत म्हणजेच 30 दिवसांच्या आत जाहीर केलेत आणि उर्वरित 3 परीक्षांचे निकाल 45 दिवसांच्या आत जाहीर करण्यात आलेत. परीक्षा विभागाच्या उपायांमुळे आता BA, BCom, BSc, BPharm आणि BArch अशा 72 परीक्षांचे निकाल 30 दिवसांच्या आत जाहीर करता आलेत. उन्हाळी सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी बारकोड आणि आसन क्रमांकांमध्ये चुका केल्यामुळे अनेक निकाल राखीव राहिले होते.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सनं आता नॅशनल मेडिकल कमिशनच्या सूचनेवरून 3 मार्चला अपेक्षित असलेली नीट पीजी 2024 ही परीक्षा 4 महिन्यांसाठी आता पुढे ढकलली आहे। सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 7 जुलैला होणार आहे आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे नीट पीजीची प्रवेश प्रक्रिया सुद्धा आता लांबणार आहे। तर रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये आणि प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी महारेरानं नोंदणीसाठी येणाऱ्या प्रकल्पांची त्रिस्तरीय छाननी करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार आता नोंदणीसाठी येणाऱ्या प्रकल्पाची वैधता आर्थिक तांत्रिक अशा 3 घटकांच्या अनुषंगानं छाननी केली जाणार आहे। 3 घटकांनुसार 3 स्वतंत्र गट तयार करण्यात आलेत आणि या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या 3 घटकांची पूर्तता केल्याशिवाय प्रकल्पाला नोंदणी क्रमांक दिला जाणार नाही। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावर पहिला गर्डर बसवण्यात येणार आहे आणि हे काम आता 19 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। पुलावरील गर्डर खाली आणून त्यावर सगळ्या अंथरूण सिमेंट काँक्रीकरण करण्यात येणार आहे। त्यानंतर क्युरिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मॅस्टिकचं काम पूर्ण केलं जाणार आहे। स्वच्छता मोहिमेअंतर्गत कचऱ्याचा प्रश्न पालिकेनं उचलून धरला। 2 वर्षांसाठी 1,20,000 कचरापेट्यांची खरेदी 3 कंपन्यांकडून करण्यात आली आहे आणि त्यासाठी 8 कोटी रुपये खर्च पालिकेनं केलाय। प्रत्येक कचरापेटी मागे 666 रुपये इतका खर्च असून 50,000 सोसायट्यांना प्रत्येकी 2 कचरापेट्या देण्यात येणार आहेत। मलबार हिल जलाशयाचा अंतरिम अहवाल पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सादर करण्यात आला असून 15 दिवसांनी सादर होणाऱ्या अंतिम अहवालानंतर जलाशयासंदर्भामध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे। तर मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या निर्णयासाठी 8 जणांची तज्ञ समिती स्थापन करण्यात आली। दक्षिण मुंबईमधील क्रॉस मैदानावर काळा घोडा महोत्सव आयोजित करण्यामध्ये उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। 20 ते 28 जानेवारीपर्यंत हा महोत्सव होणार असून या दरम्यान क्रॉस मैदानावर खानपान आणि इतर व्यावसायिक स्टॉल्स लावणार नाही अशी हमी आयोजकांनी दिल्यानंतर खंडपीठानं अटी शर्ती घालत महोत्सवाला मुभा दिली आहे। एसटी महामंडळामधील कर्मचारी अधिकाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा रखडलेला पगार अदा करण्यासाठी राज्य सरकारनं सवलत मूल्याच्या पूर्ततेपोटी आता 350 कोटी रुपयांचा निधी दिलेला असून त्यामुळे आज कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे। कमी लागवड आणि अवकाळी पावसामुळे यंदा तिळाच्या उत्पादनात 40 ते 45% घट होतीये। त्यामुळे मकर संक्रांतीच्या तोंडावर तिळाच्या दरामध्ये तेजी कायम राहणार आहे आणि देशात सातत्यानं तिळाचं उत्पादन घटत असल्यामुळे दरात किलोमागे 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे। दिवा मुंब्र्यामधील अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे। तर आता बेकायदा नळ जोडण्या घेऊन पाणी चोरणाऱ्यांवर सुद्धा संक्रांत येणार आहे आणि या दोन्ही प्रभाग समितीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी मुख्य जलवाहिनीवर जोडण्या तोडण्याची मोहीम ठाणे महापालिकेनं हाती घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जानेवारीला मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर असून अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू मेट्रो आणि बेलापूर ते अन्य रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे। त्यामुळे आता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी संपूर्ण नवी मुंबईत या हद्दीमध्ये त्या दिवशी अवजड वाहनांवर बंदी घातली आणि नवी मुंबई पोलिसांची हद्द असलेल्या सगळ्या परिसरात अवजड वाहतुकीच्या रहदारीसह थांब्याला सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। जानेवारीपर्यंत कोस्टल रोड पाडली सुरू करण्याचा कर्मचारीचा महापालिकेचा विचार आहे, पण रस्त्याची अनेक कामं 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करणं अशक्य असल्यामुळे उद्घाटनानंतर रात्री आणि शनिवार रविवारी हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। तर राम मंदिर उभं राहील असा कोणी विचारही केला नव्हता, मात्र आता आज राम मंदिर अयोध्येत उभं राहते आणि येणाऱ्या काळात मलंगगडाला सुद्धा मुख्यमंत्री मुक्ती देतील असं आश्वासन शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेलं असून शिंदे यांनी आश्वासन देताच उपस्थितांनी जय श्रीराम आणि जय मलंगच्या घोषणा दिल्या। तर धाराशिव जिल्ह्यामधून मुंबईकडे जाणाऱ्या लातूर एक्सप्रेस, बिदर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचं अन्य सुपरफास्ट आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना कळंब रोड, तडवळा स्टेशन आणि ढोकी स्टेशनवर थांबा देण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्य प्रबंधकांकडे केली आहे।
जळगाव जिल्ह्यामधल्या उत्तर दक्षिण भागाला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण सेतू म्हणून भुसावळ इथल्या तापी नदीवरील पुलाकडे पाहिलं जातं आणि यंदापासून शेळगाव बॅरेजमध्ये पाणीसाठा सुरू झाल्यानं या पुलाचं फाउंडेशन तसंच पिलर किमान 3 फुटांपेक्षा जास्त पाण्याखाली राहतील यासाठी पुलाच्या जॅकेटिंगचा 80 लाखांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तर आता अहमदनगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होतोय. औटी वस्तीजवळ असलेल्या वीटभट्टी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. धाराशिवमधील भूम शहरामधील बस स्थानकाच्या भूमिपूजनाचा वाद आता पेटला आणि पालकमंत्री तानाजी सावंतांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाला व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. तर विकासाला विरोध करू नका, हिंमत असल्यास निवडून येऊन दाखवा असं आवाहन तानाजी सावंतांनी राहुल मोटेंना केलंय. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीनं मिळण्याचं विविध मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसांपासून कोळी समाजाचं आंदोलन सुरू असून या ठिकाणी शिवसेनेच्या आमदार लता सोनावणे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली आणि त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिलंय. धाराशिवमध्ये मागील 1 महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या अंगणसेविकांना आता महिला आणि बालकल्याण विभागाकडून सेवा समाप्तीच्या नोटीस आल्यात, त्यामुळे अंगणवाडी सेविका आता संतप्त झाल्यात आणि हे आंदोलन सुरूच राहील असं वक्तव्य संतप्त अंगणवाडी सेविकांनी केलंय. तर राज्यात दररोज कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी राज्यभरामध्ये 114 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि त्यामधील 26 रुग्ण हे मुंबईतील असून सध्या 891 आणि मुंबईमध्ये 165 रुग्ण सक्रिय आहेत. 105 जण पूर्णपणे बरे होऊन घरी गेल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे. कल्याणमध्ये मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आणि हा तरुण 2 महिलांना घेऊन दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. यावेळेस पोलिसांनी त्याला अडवलं आणि तपासात अडथळा आणत मोठा राडा घातल्याचं समोर आलं. अखेर पोलिसांनी या दुचाकीस्वाराला कारवाई केली.